अध्याय पहिला. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझे पूजन करतात. हे गौरी सुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निज कृपेने पूर्णत्वास ने. मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ, मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यांस नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष खापरपंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांचे कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाव धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्यास आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपल्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी आहे. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांची मनोरथे पूर्ण होते. इष्ट कार्य सिद्धी होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्टफल प्राप्ती त्वरित होते. श्री गुरूंनी दिलेल्या नाममंत्रांचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करून वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. त्यांच्या स्मरणात समस्त दैन्यांचे निरसन होते व तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेद वचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर नाही. तरी मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्तबंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे काहीतरी कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनाचे दुःख तुला कळत नाही. घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग.
काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला, त्यात तुझे औदार्य. हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक तुझा सेवक आहे. माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागावला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वसासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. प्रथम अध्याय सार संपूर्ण.